कोगनोरे साहेब आमच्या गावापासून आता ते अक्कलकोट तालुक्यात राहायला येतं. हे आमचं गाव बंकलगी. ते इथं शाळेला येत होते अगोदर मी लहान असताना. त्यांची चुलती इथलीच साहेबांची. त्याला आर्थिक परिस्थिती साधारण होती. गरिबीची त्यांना मोठी जाण आहे. गरिबीत आलेल्या माणसाला गरिबांचं काम करावं, खेड्यातील लोकांचे काय अडचण आहे हे त्यांना पूर्ण माहीत आहे. पंक्यात राहणारे आणि मोठे जे आता झालेले मुलं आमदार त्यांचा तो मंत्री झाला त्याला काय जाण नसते. तो एकदम गरिबात आलेला माणूस आहे. त्यांचे आई वडील दुसऱ्याच्यात खुरपण करून मोठ्यांना शाळा शिकून मोठं केलेलं आहे. त्या अशाच मुलांना अडचण असेल म्हणून ते अगोदर त्यांनी कशात राजकारण यावं किंवा मोठं व्हावं मला कोण काय करावं सेवा केलेली नाही. त्यांनी त्यांच्या स्वतःचीच जाण ठेवून स्वतः मला काय परिस्थिती त्या मुलाशीला असेल म्हणून शाळेमध्ये त्यांनी वया पुस्तक अगोदर हे वाटप चालू केले. गरिबांच्या मुलाशीला अपंगलेल्या सायकली दिल्या. ह्या खेड्यापाड्यातून जास्त 10-20 खेड्यामध्ये त्यांनी भरपूर मदत केलेलं आहे. काय त्यांना झेपेल तेवढं. आज त्यांनी मोठेच आहेत असं नाही. त्यांना बोलता बोलता लोकांची सगळ्यांचीच अपेक्षा आहे. त्यांनी तिथून त्या बाहेर असताना एवढी सेवा करतात. राजकारणात आल्यानंतर ह्याच्यापेक्षा 10 सेवा मिळेल गरिबांना. अनेकाच्या अडचणी सॉल्व होतील अशी आमची अपेक्षा आहे. आता ते तूर्तच राजकारणात आलेत आणि पक्षामध्ये आलेल्या त्यांची पहिली सभा आहे बंकली गावामध्ये हनुमान मंदिरात काँग्रेसच्या सभा त्यांचीच झालेली आहे. त्यांनी पक्षात आलेत. पक्षात आल्यानंतर भरपूर काम करतील अशी आमची अपेक्षा आहे. का पक्ष मोठा आहे त्या पक्षाने कुणाला देते ते आता सध्या आमच्या त्यांनी कामाची आम्ही पोस्ट सांगू शकतो. आता जर का त्यांची एकाची साईड म्हणून समजा त्याच्या अगोदर केलेले नेते आहेत मोठे आहेत त्याच्यापेक्षा आम्हाला कोगनोरे साहेब हे आमच्या म्हणण्यामध्ये आता सध्या 5-10 वर्षामध्ये BJPमध्ये बापू हे आमदार असून त्याच्याकडून काही झालं नाही आणि अपेक्षा काही मिळाल्या नाहीत. मोठा घास पोकळ घास हे ऐकायला मिळालं आहे. ह्याच्याकडून कुठेही पोचो शिळी नाही तर ताजी नाही तर शिळी तरी भाकर याच्याकडून मदत मिळाली. जळायला जाग्याला अचानक दवाखाना अनेक प्रसंग त्यांनी त्या जगाला धावून आलेले आहेत. तसं आता त्यांनी पक्षात आलं तर पक्षाने जर करता त्यांना दिलासा दिला तर संधी दिली मग एवढे बोलणाऱ्याचे प्रेम त्याच्यावर भरपूर असणारच आहे होणार देणार आहेत ही आमची अपेक्षा आहे.